महाविकास आघाडीच्या आंदोलनासंदर्भातली महत्त्वाची बातमी 1 सप्टेंबरला हुतात्मा चौकात आंदोलन केले जाणार आहे। मालवण पुतळा घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करणार असून राज्य सरकारच्या कारभाराच्या निषेधार्थ जोडे मारो आंदोलन करणार आहे। शिवप्रेमींनी आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं आवाहन देखील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेलं आहे। येत्या रविवारी म्हणजे 1 तारखेला दुपारी 11च्या सुमारास हुतात्मा स्मारकाला वंदन करून तिथून आम्ही सगळेजण गेटवे ऑफ इंडियाला जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारलेला आहे, आता तो पुतळा उभारून सुद्धा किती वर्ष झाली तरी सुद्धा तो पुतळा मजबूतीने उभा आहे। या पुतळ्याच्या समोर आम्ही सगळे जमणार आहोत आणि ह्या निर्ढावलेल्या सरकारचा निषेध करण्यासाठी सरकारला जोडे मारो हा कार्यक्रम आम्ही तिकडे करणार आहोत। आणि हा महाविकास आघाडीचा कार्यक्रम असेल, तिन्ही पक्षाचे सर्व प्रमुख नेते असतील। त्याचप्रमाणे मी सर्व शिवप्रेमींना विनंती करतोय की आपण देखील या सगळ्या सरकारचा जो कारभार चाललेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी या आंदोलनात आपण सहभागी व्हावं। त्यांना दुसरं काम काय, केवळ महाविकास आघाडीच्या नेत्यांना एवढंच काम उरलंय। झालेल्या दुर्दैवी घटनेचा प्रसंगाचा त्या ठिकाणी विपर्यास करायचा राजकीय दृष्टीनं आणि त्याच्यावर आपली पोळी स्वार्थानं भासता येते काय हेच बोलणार पवार साहेब किंवा उद्धव ठाकरे। हे सरकार प्रचंड लोकप्रिय महिलांमध्ये होतंय, युवांमध्ये होतंय, ज्येष्ठ नागरिक शेतकऱ्यांकरता अनेक योजना आणतंय। त्याच्यामुळे हतबल आणि भयभीत उद्धव ठाकरे आणि शरद पवार झालेत आणि त्यातनं हे खेळ रडीचा डाव त्यांचा सुरू आहे। अपघात, दुर्घटना आणि घटनेच्या प्रतीक्षेवर उभे असलेली उभेटा सेना ही राजकीय गिधाडाची वृत्ती आहे आणि मग त्यातनं मला राजकीय पोळी काय भासता येईल? कारण तुम्ही जर सकारात्मक किंवा तुम्ही त्या ठिकाणी वैधानिक किंवा तुम्ही त्या ठिकाणी राज्याच्या हिताचा म्हणून राजकीय पक्ष असाल तर या काही सूचना, या बाबतीत काही म्हणणं तुम्ही कधीच मांडलेलं नाहीत। भाषा सांभाळून बोला। तुम्हालाही लोक प्रश्न विचारतील, आम्ही विचारू। पुन्हा वैभवशाली तिथे पुतळा बांधला गेला पाहिजे ही भाजपची भूमिका आहे, सरकार तेच करते। आणि महाराष्ट्र विकास आघाडीने उद्धवजींना स्पष्ट सांगणं आहे, अंगावर येऊ नका, अंगावर आलात तर शिंगावर घेऊ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।